घरात मुलांना डोसा बनवला की इडली सुद्धा पाहिजे असते आणि इडली बनवली की डोसा सुद्धा पाहिजे असतो। अशा वेळी मी तर सरळ एकाच पिठापासून इडली आणि डोसा बनवतोय। 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी उडदाची डाळ, अशा अख्खे उडीद मिळाले तर वापरा। त्यानंतर 1 चमचाभर मेथीचे दाणे घालून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि 7-8 तास तरी भिजवून घ्यायचं। इथं 7-8 तासानंतर डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेत। आता हे मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि भिजवायला जे पाणी घातलं होतं त्यातलंच थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं। हेच पाणी घातल्यामुळे फर्मेंटेशन व्यवस्थित होतं आणि आपल्याला सोडा घालावा लागत नाही। किंचितसं रवा ठेवा म्हणजे डोसा सुद्धा छान तयार होईल। पीठ हाताने 3-4 मिनिटं छान फेटून घेतलं आणि रात्रभर झाकण लावून भिजायला ठेवलं होतं। इथं सोडा जराही घातला नाहीये तरी सुद्धा पिठाला जाळी मस्त पडली आणि व्यवस्थित फर्मेंट झालंय। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून छान एकसारखं करून घेतलं। इडलीचं पीठ हे थोडंसं घट्ट असतं त्यामुळे आधी इडल्या बनवूया। इडली प्लेट्सना आधीच थोडंसं तेल लावून घेतलं होतं, यामध्ये थोडं बॅटर घातलं आणि इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं। पाण्याला उकळी आल्यावरती इडल्या वाफवायला ठेवल्या। इडल्या व्यवस्थित शिजल्या की इडली प्लेट्स बाहेर काढून ठेवल्या आणि कोमट झाल्यावरती इडल्या डिमोल्ड केल्या। आता त्याच पिठामध्ये थोडंसं पाणी घालून पीठ पातळ करून घ्यायचं आणि डोसा बनवायचा। डोशाला कलर पण मस्त आला आणि एकदम क्रिस्पी असा डोसा तयार झालाय। तुम्ही सुद्धा असं प्रमाण वापरून एकदा इडली आणि डोसा बनवून बघा। डोसा एकदम क्रिस्पी होईल आणि इडल्या एकदम जाळीदार तयार होतील। डोसा आणि इडली आवडली असेल तर जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा।